सोनवत धरणात जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे पाटबंधारे विभागाला सोनवत धरण पूर्ण क्षमतेने भरावे असे आदेशित करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सदर या निवेदनात म्हटले आहे की सोनवत धरण डोंगरगाव परिसरातील शेतकरी यांना या ठिकाणी या सोनवत धरणातून पाणी पुरवठा होत असतो. या पाण्याचा निचरा होऊन या ठिकाणी शेतीला पूरक असे पाणी मिळत असते, परंतु या सोनवत धरणातच जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने या ठिकाणी शेतकरी पाण्यापासून वंचित राहत असल्याचा आरोप या ठिकाणी येथील शेतकऱ्यांनी केला असून पांझरा नदीला पूर आल्यानंतर पाणी डोंगरगाव धरणात कालव्याद्वारे वळविण्यात आले असून पांझरा नदी ते डोंगरगाव कालव्याचे अंतर 14 किलोमीटर असून धरण भरण्यास 1.5 महिन्याचा कालावधी लागतो. मेन गेट शेतकरी बंद करून कॅनॉलचे पाणी बंद करत आहेत. तसेच पुढील काही शेतकरी कॅनॉलचे पाणी बंद करून त्यांच्या विहिरी भरण्यासाठी नाल्यामध्ये पाणी सोडत आहेत. याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष असून लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन सोनवत धरण पूर्णपणे भरण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी 10 ते 15 गावातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. निवेदन देऊन निदर्शने करण्यात आले. यावेळी वालखेडा, सोनवत यासह आजूबाजू परिसरातील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. कालवा बऱ्याच ठिकाणी शेतकरीच लीक करून टाकतात. तिकडचे काही 1-2 शेतकरी जापीजवळचे जे त्यांचं शेत पाजरते म्हणून ते पाट्या डायरेक्ट खाली टाकतात आणि पाटबंधारे विभागाचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कारण त्यांच्याकडे लोक पण नाही. तिथं कार्यकारी आहेत, अग्रवाल साहेब त्यांच्याशी बोलणं झालं. ते 3 वाजता भेट देत आहे आम्हाला. तिथं खालचे लोक काही म्हणजे जर आणि इकडे बात नदीचं पाणी आलं नाही त्यामुळे ते भरणं अवघड होऊन गेलं आहे. इकडून आलं ना मग इकडून त्याची भर पडून जाते. ईश्वरराव पाटील, वालखेडा. माझ्यासोबत डोंगरगाव असेल, कंचनपूर असेल, वाघाडी असेल, कलमाडी असेल, येथील सर्व शेतकरी आज कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यासाठी आलेले. पण मॅडम नव्हत्या म्हणून आम्ही अप्पर जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. आमच्या परिसरात डोंगरगाव येथे एक मोठे धरण आहे. पांढरेचं पाणी त्या धरणामध्ये वळवले जाते. डोंगरगाव धरण ते जेथून पांढरेचं पाणी वळवलं जातं ते अंतर जवळजवळ 14 किलोमीटर आहे. म्हणून आमचे धरण भरायला 45 दिवसाचा सरासरी कालावधी लागतो. कारण त्याची लांबी 14 किलोमीटर आहे आणि त्या कालव्याचा उद्देश फक्त सोनवत धरण भरणे. पोच कालवा सोनवत धरण असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. पण तिकडचेच काही शेतकरी तिकडे पाऊस कमी झाल्यामुळे नाल्यांमध्ये पाणी सोडतात. कारण काय, त्यांचं भावळा समज किंवा त्या विहिरींना पाणी वाढेल, पण ते